मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय कराडचे विद्यार्थी आज तुम्हाला नादेप पद्धतीने कंपोस्ट खत कसे तयार करावे याचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहे। तर चला बघूयात। नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत करण्याची पद्धत श्री नारायण देवराव पंढरी पांडे तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांनी विकसित केली। या पद्धतीने कंपोस्ट खत बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात। सर्वप्रथम सेंद्रिय पदार्थ म्हणून आपण पिकांचे अवशेष, धसकटे, पालापाचोळा, पाचट, काड, शेण, गोठ्यातील सारव, मूत्रमिश्रित सर्व टाकाऊ सेंद्रिय पदार्थ, स्वयंपाकघरातील कचरा, शहरातील काडी कचरा इत्यादींचा वापर करू शकतो। यानंतर लागणारे साहित्य म्हणजे माती व शेण यांचे मिश्रण, तसेच शेण व पाणी यांची स्लरी आणि गरजेनुसार लागणाऱ्या विटा। नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी साध्या आयताकृती विटांच्या सहाय्याने टाकी बांधून घ्यावी। बांधकाम करताना हवेसाठी अधूनमधून मोकळी जागा सोडावी। टाकीची मापे 10 फूट लांब, 6 फूट रुंद आणि 3 फूट उंच अशी असावीत, पण आपल्या सोयीसाठी आपण ही मापे कमी केलेली आहेत। तर आता ही टाकी कशी भरावी याबाबत जाणून घेऊयात। टाकी भरायला सुरुवात करण्याआधी टाकीचा तळभाग हा शेणाने सारवून घ्यावा। यानंतर जमा केलेले सेंद्रिय पदार्थ आपण टाकीमध्ये टाकूयात। पहिला थर हा 20 सेंटीमीटर जाडीचा द्यावा। आता या थरावर शेण व पाणी यांची स्लरी शिंपडूयात। यानंतर शेण व माती यांचा थर देऊयात। अशा प्रकारे पहिला थर सेंद्रिय पदार्थांचा, दुसरा थर शेणाचा आणि तिसरा थर मातीचा द्यावा। अशा 3 थरांचा एक थर समजून 10 ते 15 थर द्यावेत व टाकी 30 ते 60 सेंटीमीटर येईल इतकी उंच भरावी। टाकी भरल्यानंतर टाकीचा वरील भाग बारीक माती आणि शेणाने झाकून घ्यावा। टाकीत ओलाव्याचे प्रमाण 50 ते 60% राहील यासाठी 6 ते 7 दिवसाच्या अंतराने पाणी आपल्याला टाकायचे आहे। अशा प्रकारे अंदाजे 2.5 टन उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत 90 ते 120 दिवसांनी आपल्याला मिळेल।